नमस्कार सर. नमस्कार. मला खूप आनंद होत आहे माझा फीडबॅक शेअर करण्यासाठी. कारण माझ्या बाबतीत झालं पण तसं. कारण माझा मुलगा आहे आता 9 वर्षाचा. त्याला ऑटिझम आहे. हो. आणि त्याच्यानंतर मला दुसरी प्रेग्नन्सी राहिली 1-2 वर्षापूर्वी. पण तेव्हा पण मला अबॉर्शन करावं लागलं कारण डबल मार्कर टेस्ट पॉझिटिव्ह आली. मग हो. मी असं विचार केलेला की मला आता बाळ पुढचं जन्माला घालायचंच नाहीये. मी ह्या मुलाला सांभाळणार असं. पण जेव्हा मी जिजाऊंचं बाळकडू 19 फेब्रुवारीला अटेंड केलं, तेव्हा मला ती ऍक्टिव्हिटी आणि हे बघून इतका कॉन्फिडन्स आला, की मी अनेक बाळ जन्माला घालू शकते आणि ते व्यवस्थित होणारच. हे मला तिथंच तेव्हा कॉन्फिडन्स आलेला. मी सरांना त्या स्टेजवर जाऊन पण सांगितलं, की असं असं मला प्लॅनिंग करायचं आणि मी परत दुसऱ्या बाळ जन्म घालणार आहे. आणि मी पीपीसी कोर्स जॉईन केला. सर म्हणले की तुम्ही पीपीसी कोर्स जॉईन करा. मग मी पीपीसी कोर्स जॉईन केला त्यावेळेस. मग तेव्हा मला प्रेग्नन्सी राहिली नव्हती. पीपीसी 3 महिन्यानंतर कोर्स केल्यानंतर मला प्रेग्नन्सी राहिली. आता मला 5वा महिना सुरू आहे. तर जीएससी मुळे काय झालं, मी इतकी पॉझिटिव्ह आणि कॉन्फिडंट आहे आणि इतकं मी एनर्जेटिक फील करते. ह्याच्या आधीच्या 2 प्रेग्नन्सी मध्ये मला सारखी झोप यायची, कंटाळा यायचा, काही करू वाटायचं नाही. पण आता मी घरातली सगळी कामं करते, जीएससीची ऍक्टिव्हिटी करते आणि कुठलंही दडपण न देता ऍक्टिव्हिटी करते. मला हे करायला पाहिजे वगैरे असं काही नाही. खूप आनंदाने मी त्या ऍक्टिव्हिटी करते, एन्जॉय करते. आणि त्यामुळं असं इतकं माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंजेस झाले. पहिलं म्हणजे माझं आणि माझ्या मिस्टरांचं रिलेशन पण चांगलं झालं. दुसरं दुसरा आणि एक बेनिफिट म्हणजे ही प्रेग्नन्सी राहिल्यानंतर कळालं की स्टेम सेल थेरपी विषयी आम्हाला कळालं, की ज्यामधून आम्हाला या बाळाचं कॉर्ड मधलं ब्लडचा यूज आम्हाला आमच्या पहिल्या मुलासाठी पण होऊ शकतो. ही एक पॉझिटिव्ह आम्हाला गोष्ट कळाली या प्रेग्नन्सी मधून. आणि जीएससीच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीचा हेतू, त्या ऍक्टिव्हिटी का करावी हे सुद्धा सांगितलं जातं. उगाच करायचंय म्हणून करा असं काही नाहीये. त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी करण्यातून आपल्या बाळाला काय फायदा होतो हे पण सांगण्यात येतं प्रत्येक वेळेला. सगळे सेशन हे खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात. बाकीचे पण एक्स्ट्रा जे नॉलेज आहे, केसर असेल, सुवर्णप्राशन असेल किंवा तूप वगैरे सगळे सेशन होतात ते खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात. परत गायनोकॉलॉजिस्टचं मार्गदर्शन पण मिळतं. आणि आपल्याला काही क्वेश्चन आला, कधी आला, तरी आपण ग्रुपवर टाकला की लगेच आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्या गायनोकॉलॉजिस्टला फोन करा, त्यांची अपॉइंटमेंट घ्या, असं काही करावं लागत नाही. उत्तर लगेच मिळून जातं. आणि मी खूप हॅपी आहे या प्रेग्नन्सी मध्ये. आणि मला आता पण बरेच जण म्हणतात, बघ तू ह्या टेस्ट केल्यास का, त्या टेस्ट केल्यास का. पण माझ्या मनावर विश्वास आहे, कारण मी जीएससी जॉईन केले आणि हे बाळ व्यवस्थित होणारच. हा मला खूप कॉन्फिडन्स आहे. अगदी 100%. खरं तर दिस इज कोण द किती रिअल. काही म्हणून मला हे माहितीये की मी जीएससी जॉईन केलंय आणि हे बेबी काही तर वेगळं असणार. मला नंतर विचारणार की तू यावेळेस काय केलंस. हे मला आता खूप म्हणजे ह्या गोष्टीवर मी खूप कॉन्फिडन्स आहे मला. थँक यू सो मच.